नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर 2-3 दिवसांनी ब्लॉग काढून ठेवले होते पण लेट पोस्ट करते, त्याच्यासाठी सॉरी. सकाळी उठली, फ्रेश वगैरे झाली, गावदेवीच्या मंदिरात गेली, दर्शन घेतले, मग क्लासला गेली, क्लासवरून परत आली, मग रेडी वगैरे झाली. आज करायचं होतं कन्यापूजन. सोसायटीच्या सगळ्या मुलींना घरी बोलवलं, त्यांची पूजा केली, त्यांचा पाया वगैरे पडला, त्यांच्याकडून छान छान आशीर्वाद घेतला आणि त्यासुद्धा खूप अशा मस्त आशीर्वाद देत होत्या सगळ्या मुली. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी पण त्यांचा पाया वगैरे पडला, त्यांना पण ते आशीर्वाद देत होत्या. त्यांनी पण त्यांची पूजा वगैरे केली. नवरात्रामध्ये कन्यापूजन करायचा आनंदच वेगळा असतो. असं वाटत होतं साक्षात आमच्या घरी देवी आली, आम्ही त्यांची पूजा वगैरे करतो. ही प्रथा खूप छान असते. आज सण वगैरे आला तर फक्त नट्टापट्टा करायचा, तयारी करायची आणि इकडे तिकडं मिरवायचं. पण पहिल्यांदा असं काम वगैरे असं पारंपरिक पद्धतीने सण असे साजरे करत होते. यानंतर मुलींना सगळ्यांना खीर वगैरे दिली. लहानसं बच्चं होतं, त्याला खाता येत नव्हतं, मग यांनीच तिला भरवलं. त्यांना लहान मुलाचे खूप जास्त आवडतं. मग नंतर आम्ही गाड्या वगैरे वॉश करायला गेलो. गाड्या वगैरे वॉश करून घरी आलो. त्याच्यानंतर माळा बनवायच्या होत्या. मला पण आणि त्यांना पण, दोघांना माळा बनवता येत नव्हत्या. आईंनी बनवल्या, आम्ही थोडंसं मोबाईलवर बघितलं, मोबाईलवर बघून थोड्याफार माळा वगैरे बनवल्या. मग लावली. मी लाईफमध्ये पहिल्यांदाच अशी रांगोळी काढली होती, पण खूप अशी सुंदर आली होती, मला खूप आवडली. त्याच्यानंतर आम्ही पूजा वगैरे करायला गेलो. पप्पांच्या गाडीची पूजा वगैरे केली, 2-3 फोटो वगैरे काढून घेतले पप्पांनी. त्याच्यानंतर परत इकडे यांच्या गाड्यांची पूजा वगैरे करायला आलो. परत इकडे पण मी पूजा केली, आईंनी पूजा वगैरे केली. नंतर मस्त आमचा दोघांचा थोडाफार फोटोशूट चालला. आजचा दिवस पूर्ण धावपळीमध्ये गेला. घरी आलो, देवारातल्या देवांचं दर्शन वगैरे घेतलं, जेवण वगैरे केलं. परत त्यांच्या फ्रेंडच्या इथं गेलो. त्यांच्या फ्रेंडच्या इथं पण दसऱ्याचं सोनं वगैरे दिलं, सगळ्यांचा नमस्कार केला. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं यांच्या मामाच्या इथे. परत त्यांच्या मामाच्या इथे गेलो, त्यांना पण सोनं वगैरे दिलं, नमस्कार केला. तर असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच. बाय बाय.